गाणं झाल्यावर आपण पाहतो की लक्ष्मीला पेन सुरू झाला आहे आणि इथून सीन दवाखान्यात शिफ्ट होतो, जिथे डॉक्टर विकेला सांगतात की लक्ष्मीला मेलेलं मूल जन्माला आलं आणि हे पण सांगतात की लक्ष्मीच्या नवऱ्याला मला भेटायला सांग, मला त्याच्याशी काही बोलायचंय. पुढे प्रदीप डॉक्टरला भेटायला येतो. तेव्हा डॉक्टर प्रदीपला सांगतात की यापुढे लक्ष्मी कधीही आई होता कामा नये. जर तसं झालं तर मुलाचा जन्म तिच्या मृत्यूचं कारण बनेल. प्रदीप दवाखान्यातून विकीच्या घरी येतो, जिथे प्रदीप सर्वांना खोटं सांगतो की डॉक्टरने लक्ष्मीला विश्रांती करायला सांगितले. त्यामुळे विकी व त्याची आई लक्ष्मीला 2-4 महिने त्यांच्याजवळ राहायला सांगते. पण लक्ष्मी मात्र सासरी जाण्याचा हट्ट करते. पुढे प्रदीप आणि लक्ष्मी दोघे त्यांच्या घरी येतात. ह्या दोघांना पाहून लक्ष्मीची सासू त्यांना विचारते की माझा नातू कुठे? प्रदीप त्याच्या आईला जे काही घडलं ते सर्व सांगतो. पण प्रदीपची आई लक्ष्मीला दोष देत तिला भांडायला लागते. तेव्हा आपल्याला कळते की लक्ष्मीच्या सासूने देखील 4 वेळा मेलेल्या मुलांना जन्म दिलेला. इथे लक्ष्मी सासूचं बोलणं सहन न झाल्याने रडत रडत रूममध्ये जाते, जिथे प्रदीप तिच्या पाठोपाठ तिला धीर द्यायला येतो. हा सीन इथे संपतो आणि आपण पुढे पाहतो की प्रदीप त्याच्या नोकरीसाठी काही दिवस घराबाहेर गेलाय आणि भीमराव सुद्धा तीर्थयात्रेला गेलाय. घरी आता लक्ष्मी आणि तिची सासू दोघीच आहेत.